नमस्कार मंडळी, मी पूनम तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर मी आले आणि चारा काढलाय, गिन्नी काढलेली आहे मी, 2 कवळ्या गिन्नी काढलेली आहे। जर कमी पडली तर अजून एखादी कवळी काढावी लागेल, पण मी आता गिन्नी काढणार नाहीये कारण मी गिन्नीला लावलंय पाणी आणि आता घास कापायला चालली आहे। तर मग मी गिन्नी ऐवजी घास थोडा जास्त कापणार आहे। चला तर मग जाऊया घास कापायला। इथं मोकळ्या चरू राहिल्यात, किती छान फिरते। यांना फिरण्यासाठी खूप मोठा स्पेस ठेवलाय आम्ही आणि चारी बाजून असं तार कंपाऊंड करून घेतलंय। कोंबडी बाहेर कस काय आल्या? छो 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 छो। हे बघा, इकडे आहे घास। आता इथून मला सुरुवात करायची कापायला आणि इकडं जो घास आहे त्या घासावर मी कालच औषध मारलंय आळ्याचं। आळ्या खूप झाल्या होत्या। हे बघा, वांग्याच्या झाडाला किती फुलं आली, छान वांगे येणार आता याला मस्तपैकी छान छान। हे बघा, इकडे गिन्नी आहे आणि हे बघा इथे मी पाणी लावले, इथून पाणी जातं पुढे। हे बघा, हे पाणी मी लावून दिलेले आहे। इकडनं मी मगाशी गिन्नी तोडून नेलेली आहे। हा आमचा शेणाचा उकिरडा। हे बघा, इकडे आंब्याला कैऱ्या आलेल्या आहे, सगळ्याच झाडांना कैऱ्या आलेल्या आहे, पण मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी कैऱ्या जरा कमी आलेल्या आहेत। मागच्या वर्षी जरा जास्तच कैऱ्या होत्या। आणि हे सागाची झाड आहे आंब्याच्या झाडांमध्ये। हे बघा, ही किती मोठी झाली कैरी। तर चला आता आपण जाऊ घास कापायला, घास कापायला। घास कापून घेऊ, घास कापून झालं का कुट्टी करू। आता 2 टायमाचा घास कापते मी, सकाळचा आणि आत्ताचा, कारण सकाळी यायला उशीर होईल कदाचित, कारण मला आहे ना लग्नाची ब्लाऊज पूर्ण करून द्यायची आहेत उद्या। हळदीची आज दिलेली आहेत मी, लग्नाचे ब्लाऊज राहिलेले आहे, ते मला सकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत करून द्यायचं आहे। तर मग मी आता 2 टायमाचा घास कापणार आहे। बघा, संध्याकाळची वेळ झाली आणि किती छान दृश्य दिसतंय बघा। आणि इकडे लगेचच सूर्य मावळतोय, इतकं छान वाटतंय नाही की बस, ही मजा वेगळीच आहे। आणि इकडनं ना, याच्या आमच्या गिन्नीच्या पलीकडे आहे ना एक आहे ना बाजरीचं शेत आहे, म्हणजे त्यात बाजरी लावलेली आहे आणि तिथं खूप साऱ्या चिमण्या संध्याकाळच्या टायमाला इकडनं असे इकडं जातात। जस्ट आत्ताच गेलेले आहे ते बघा, इतक्या सुंदर, इतकं छान वाटतं ना ग, बस अनलिमिटेड, सांगता सुद्धा येणार नाही, अनएक्सपेक्टेड आहे। तर मी वेट करतेय की कधी येतील त्या, आत्ता जस्ट गेल्या। म्हणजे मग ते नाही येते त्या। हे बघा, खूप छोटे छोटे दिसत पण नाही।